खेतवाडीत आपण जेवढे पण 13 गल्ल्या आहेत तर सगळ्या गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहोत। महाराष्ट्रातली सर्वात उंच मूर्ती म्हणून ओळखली जाणारी मुंबईचा महाराजा, आपण त्या मंडळात आता जाणार आहोत। इथं लिहिलंय बघा, 1 इंचाची मूर्ती श्रीची। मुंबईचा अनंत या गणपती बाप्पाचं पण दर्शन घेतलेलं आहे, खूप छान डेकोरेशन केलं आहे। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉगमध्ये। तर आज मित्रांनो मी आलो आहे खेतवाडीत। तर खेतवाडीत कसं आलो ते तुम्हाला माहितीच आहे, मी कसं येतो मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल अपडेट ब्लॉगमध्ये खेतवाडीच्या। डायरेक्ट मी सँडस रोडला उतरलो, डोंगरीवरनं डायरेक्ट टॅक्सी पकडली। टॅक्सी पकडून मी डायरेक्ट गोळदेऊळला उतरून 2 मिनटं चालता वॉकिंग डिस्टन्स आहे। चालत चालत मी आता खेतवाडीमध्ये गल्लीमध्ये पोहोचलेलो आहे। आणि तर सर्वप्रथम तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। गणेश चतुर्थीच्या तुम्हाला आणि माझ्या परिवाराकडनं खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तर आपण खेतवाडीमध्ये आलो आहे। तर खेतवाडीमध्ये का आलो आहे तर पहिलं खेतवाडीत आपण जेवढे पण 13 गल्ल्या आहेत तर सगळ्या गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहोत। तर ज्याला कोणाला दर्शन घ्यायला जमत नाही एवढ्या गर्दीमध्ये, तर त्यासाठी मी तुमच्यासाठी दर्शन घेऊन आलेलो आहे। तर चला आता आपण इकडनं सुरुवात करणार आहोत, जास्त मी काय बोलणार नाही। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला आता डायरेक्ट आपल्याला पहिली खेतवाडीचा विघ्नहर्ता लागतोय, तर तिथून आपण सुरुवात करूया। तर चला, व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सुरू करायच्या आधी बोला गणपती बाप्पा मोरया। आता आपण बघूया खेतवाडीचा विघ्नहर्ता जो समोरच बसतोय। आपल्याला इकडे जायचं आता, तर चला आपण तिकडे जाऊया। आता आपण पाहिला खेतवाडीचा विघ्नहर्ता जो खेतवाडी 2-3 गल्लीत बसतो। आणि आता आपण आलो खेतवाडी 4थी गल्लीमध्ये। आणि खेतवाडी 4थ्या गल्लीमध्ये इको फ्रेंडली खेतवाडीचा राजा बसतो। तर आपण आता तिकडेच जाऊया आतमध्ये आणि बाप्पांचं दर्शन घेऊया। बघा वरती बॅनरवर लिहिलं आहे खेतवाडीचा राजा इको फ्रेंडली 4थी गल्ली। चला आतमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊया। चला, अजून भरपूर गणपती तुम्हाला पाहायचे आहेत आणि सगळे गणपती बाप्पांचं तुम्हाला दर्शन भेटणार आहे खेतवाडीमध्ये। तर हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण 2 गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आता 3रा गणपती आपण करायचा आहे। खेतवाडीचा गणाधीश तो इकडे बसतो।
तर मित्रांनो, खेतवाडीचा गणाधीश पाहिल्याच्या नंतर आता आपण आलो खेतवाडीचा महाराजा पाहण्यासाठी. तर खेतवाडी दुसरी क्रॉस लेन, खेतवाडीचा महाराजा. तर आपल्याला आता खेतवाडीचा महाराजा पाहायचा आहे. तर चला आता आतमध्ये जाऊया. आपण आता खेतवाडीचा महाराजा पाहिला. खेतवाडी महाराजाच्या म्हणजे आता आपण दुपारी आहेत, पण संध्याकाळी आलात ना तुम्ही तर चलचित्र तुम्हाला बघायला भेटेल. आणि आता गर्दी कमी आहे, दुपारच्या वेळी गर्दी कमी असते, संध्याकाळच्या वेळी गर्दी भरपूर असते आणि चलचित्र पण चालू असतं. आता आपण मुंबईचे सम्राट आपल्याला समोर आहे, खेतवाडीच्या महाराजाच्या समोर मुंबईचा सम्राट आता आपल्याला बघायला भेटेल. तर चला आता मुंबईच्या सम्राटचं आपण दर्शन घेऊया. सुंदर असा गेट बनवलेला आहे मुंबईच्या सम्राटचा. चला आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया बाप्पांचं. सुंदर असा गेट बनवलेला आहे. आतमध्ये आता आपण एंट्री केलेली आहे आणि भरपूर लाईन आहे बघा. चला जाऊन दर्शन घेऊया आपण आतमध्ये पटकन. जे सम्राटचा स्क्रीन लावलेला आहे इकडे आणि मुंबईचा सम्राट लिहिलं आहे, सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ खेतवाडी 6वी गल्ली मुंबईचा सम्राट. चला आता आपल्याला आतमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घ्यायचं. इथून एंट्री वाटतं आत. चला इथून जाऊया आतमध्ये. वाव, एक नंबर. खूप छान सजावट केलेली आहे. मित्रांनो, मुंबईचा सम्राट पाहिल्याच्या नंतर आता आपण आलो आहे समोर खेतवाडीचा सुखकर्ता बसतो. खेतवाडी 3री क्रॉस लेन. तुम्ही पाहू शकता समोर गेट दिले, 34 फूट उंच मूर्ती. आणि या मूर्तीच्या आपण आगमनाला आलो होतो खेतवाडीच्या सुखकर्त्याला. 1 इंचची श्रीची मूर्ती पण आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया कशी मूर्ती आहे, काय विनायकी अवताराची आहेत. चला आपण आतमध्ये जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. चला आपण आतमध्ये जाऊन तर बाप्पांचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, खेतवाडीचा सुखकर्ता पाहिल्याच्या नंतर आता आपण आलो आहे खेतवाडी 4थी क्रॉस लेन. खेतवाडी 3ऱ्या क्रॉस लेनमध्ये होतो, आता 4थ्या क्रॉस लेनमध्ये आलेलो आहे. आणि इथे बसतो खेतवाडीचा लंबोदर. तर तुम्ही पाहू शकता समोर गेट आहे. तर आता इथून आपल्याला जायचं आतमध्ये. आणि इथं खूप छान मूर्ती आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला होता यावर्षी, तर T20 त्याच आधारित ही मूर्ती आहे. आपण महागमनाला आपण शूट केला होता या गणपतीचा. आपल्याला आतमध्ये जायचं आता. तर चला आता आतमध्ये जाऊन आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया.
शो पण होता, स्क्रीन लावली होती, पण आपण शो जास्त घेतला नाही कारण की कॉपीराईट पडायचे चान्सेस होते. तुम्ही इथे येऊन नक्की शो बघू शकता. T20 वर्ल्ड कप आपण जिंकला ना, त्याच्या संदर्भात वर्ल्ड कप जेवढे इंडियाने वर्ल्ड कप जिंकलेत ना त्या संदर्भात शो दाखवलेला आहे, स्क्रीनवर दाखवलेला आहे. तर तुम्ही एकदा नक्की इथं 4थ्या गल्लीमध्ये या. 4थी क्रॉस लेन, खेतवाडीचा लंबोदर, आणि खूप छान मूर्ती आहे खरंच. आणि आता आपण आलो आहे खेतवाडी 7वी गल्ली. 11 तारखेला आगमन झालं होतं, 11 ऑगस्टला. तर त्याच गणपतीच्या म्हणजे त्याच गणपतीचं आपण दर्शन घेणार आहोत आता. तर खूप छान असा गेट बांधलेला आहे बघा. खेतवाडी 7वी गल्ली, खेतवाडीचा मोरया. चला आपण आता आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया खेतवाडीचं. तर आता आपण पाहिला खेतवाडीचा मोरया, खेतवाडी 7वी गल्ली, आणि अमृत महोत्सवी वर्ष होतं. खूप छान असा महल बांधला होता आणि तुम्ही पाहिला असेल व्हिडिओमध्ये. आणि आता आपण आलो समोरच्या मंडळामध्ये, जिथं बसतो खेतवाडीचा राजा. तर जाऊन आता खेतवाडीच्या राजाचं दर्शन घेऊया. खूप छान असा गेट बांधलेला आहे आणि वरती बाबा गरुडदेव आहे. तर आतमध्ये जाऊन दर्शन बाप्पांचं घेऊया. फायनली आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि आता समोर बघा तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती दिसते. वाव. मित्रांनो, आता खेतवाडीचा राजाचं पण दर्शन घेतलेलं आहे आता आपण. आणि आता आपण चाललोय समोर खेतवाडीचा महागणपती, याचंही दर्शन घेऊया आपण. खेतवाडीचा राजा मोठी मूर्ती होती आणि पाठी गरुडदेव होता आणि मूर्ती जागेवरच बनली. मला वाटतं 6 तारखेला काहीतरी फर्स्ट लुक होतं. तर चला आता आपण पुढे जाऊया आणि पुढे जाऊन आपलं बाप्पांचं दर्शन घेऊया. खेतवाडीचा महागणपती खेतवाडी 8वी गल्लीमध्ये बसतो, समोरच आहे. चला आता आपण खेतवाडी 8वी गल्लीमध्ये जाऊया. मित्रांनो, खेतवाडी 8वी गल्ली, खेतवाडीचा महागणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे. श्रीकृष्ण अवतार गणपती बाप्पांची मूर्ती होती, शेषनाग होता पाठी आणि खूप छान मूर्ती आणि खूप छान दर्शन झालेलं आहे. तर चला आता आपण पुढे जाऊया. पुढे कुठला गणपती भेटतो आपल्याला तो पाहूया.
आणि त्याचं दर्शन घेऊया. मित्रांनो आता आपण आलो खेतवाडीचा चिंतामणीला. खेतवाडीच्या चिंतामणीचं दर्शन घेऊया. आणि खेतवाडीचा चिंतामणीचा गेट बघा तुम्ही पाहू शकता बाहेर. चला आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. मित्रांनो आता आपण खेतवाडीचा चिंतामणी पाहिला आणि आता आपण आलोय ओम तांडव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. आता तिकडे जाऊया आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. समोरच मंडप आहे. बरोबर खेतवाडीचा चिंतामणी वस्तू आणि त्याच्या समोरच मंडप आहे. तर तिकडे जाऊन आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. दर्शनाची रांगची व्यवस्था केलेली आहे. मला वाटतं खालून पासेसची लाईन आहे. नाही, इथंही गणपती बसतो खेतवाडीचा युवराज. तोही आपण कव्हर करूया. पहिला ओम तांडव करूया, त्याच्यानंतर खेतवाडीचा बाहेर येताना मग खेतवाडीचा युवराज करूया. तर चला पहिला आता ओम तांडव करूया, कारण की समोर ओम तांडव बसतो. मला गेल्या वर्षी भेटलेला. काय नाव बाळा तुझं? विराज आंबरे. विराज जांभळे. कसा आहेस बाळा? बरा आहेस ना? हां, गेल्या वर्षी भेटलेला मला आणि इथेच मंडळात भेटलेला गणपतीमध्ये आणि यावर्षी पण भेटलेला आहे. तर बाकी बरं आहेस ना? बरं आहे. गणपती बाप्पा चला मग आतमध्ये दर्शन घेऊया. मूर्ती खूप छान आहे तुमची. चला आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. चला. मित्रांनो ओम तांडव झाल्याच्या नंतर आता इथं समोरच खेतवाडीचा युवराज बसतो. आता खेतवाडीच्या युवराजचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. लाईन तर भरपूर लागलेली आहे. तर आपण आतमध्ये तुमच्यासाठी दर्शन घेऊनच येऊया. तर चला आपण आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. लिहिलं आहे बघा, 1 इंचाची मूर्ती श्रीची. 1 इंच के गणपती को देखने के लिए 5 या 10 रुपये का कॉइन डालिए. बघा इथं लिहिलं आहे. आणि तिथं मोर आहे. त्या मोराच्या बरोबर वरनं गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला 1 इंचाची दिसेल. तर मित्रांनो आता आपण ओम तांडव सार्वजनिक गणेशोत्सवाचा मंडळाचा गणपती पाहिला आणि खेतवाडीचा युवराज हे 2 गणपती आपण एकाच गल्लीमध्ये पाहिले. आणि आता समोर आपल्याला जायचं आहे. समोर बघू कुठला गणपती बसतोय. मला वाटतं खेतवाडीचा बाप्पा राजा समोर बसतोय. तर आपण तिकडे जाऊया, खेतवाडीचा बाप्पा राजाचं दर्शन घेऊया. मला वाटतं शो आहे आतमध्ये. आतमध्ये जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. अपने तीसरे दिव्य बाण से कुंभकर्ण का सर उसके धड़ से अलग कर दिया.
कर प्रभु श्री राम जी के हाथों कुंभकर्ण का वध हो गया। तो आओ आज आप हम सब मिलकर बापा के सामने ये शपथ लेते हैं कि हे बुद्धि के स्वामी, हे बुद्धि के बाबा, हमें ऐसी बुद्धि दे कि हम सदा धर्म और सदाचार के रास्ते पर चले और हमारे देश को सशक्त और बलशाली बनाए। मित्रांनो, आता आपण खेतवाडी 10वी गल्लीत होतो। खेतवाडीचा बाप्पा राजा दर्शन पाहिलं आणि आतमध्ये शो पण होता। तर शो पण खूप छान होता आणि त्यामुळे जास्त दर्शन आतमध्ये घेता आलं नाही। पटकन त्या लोकांनी म्हणजे पडदा लगेच बंद केला आणि जेवढं दर्शन झालं तेवढं मी केलं। आणि चला, तुम्हाला पण दर्शन कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका। आता आपण चाललोय मुंबईचा महाराजा गणपतीची तुम्हाला आतुरतेने वाट पाहत होते। महाराष्ट्रातली सर्वात उंच मूर्ती म्हणून ओळखली जाणारी मुंबईचा महाराजा, आपण त्या मंडळात आता जाणार आहोत आणि पटकन जाऊन दर्शन घेणार आहोत। चला आता पटकन जाऊया, लाईन भरपूर आहे। तर या तुमच्यासाठी दर्शन देतोय मी। तर चला बघू आता कसं दर्शन घ्यायचं हे आपण बघूया। चला, फायनली आता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि आता आपण जाऊया मुंबईच्या महाराजाचं दर्शन घ्यायला। तर चला, कसं रूप असेल आपण मी पहिल्यांदा बघतोय आता मुंबईचा महाराजा। जाऊया आतमध्ये दर्शन घेऊया। कल्की अवतार आहे, 47 फूट दाखवलं आहे। मूर्तिकार श्री सुनील वराडकर आहेत। मूर्ती आहे 47 फूट, बघा तुम्ही पाहू शकता मूर्ती। तुम्ही पाहिला 47 फूट गणपती बाप्पा मुंबईचा महाराजा, यंदाचं 47 फूट आहे, कल्की अवतार आहे। खूप छान मूर्ती होती आणि जागेवरच बनवलेली। मूर्तिकार होते सुनील वराडकर यांनी साकारलेली ही मूर्ती आहे 47 फुटाची। तर मस्त मजा आली, खूप छान दर्शन झालं, तुमचं पण खूप छान दर्शन झालं असेल। आता आपण जाऊया खेतवाडी 12वी गल्लीमध्ये आणि तिकडे जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया। खेतवाडीचा गणराज। चला, थोडा पुढं आल्याच्या नंतर आता खेतवाडी 12वी गल्ली लागलेली आहे आपल्याला आणि समोरच 12वी गल्लीचा मंडप आपल्याला दिसतोय बघा। आणि गर्दी झालेली आहे, लाईन चालू आहे तिकडनं। तर मग तुम्ही पाहत असाल लाईन समोरनं चालू आहे आणि आपण आता चाललो आहे आतमध्ये। खेतवाडी 12वी गल्लीचं डेकोरेशन खूप छान असतं आणि आपण आतमध्ये जाऊन आता बाप्पांचं दर्शन घेणार आहोत। यावर्षी मला वाटतं राम अवतार आहे आणि अयोध्या बांधलेलं आहे आतमध्ये। तर चला, आपण आतमध्ये जाऊन डेकोरेशन पण पाहूया आणि गणपती बाप्पांचं पण दर्शन घेऊया। चला, बोला गणपती बाप्पा मोरया। चला मित्रांनो, आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि आता इथे लाईन दिलेली आहे बघा जायला। चला, आता आपण आतमध्ये चाललेलो आहे, खेतवाडीच्या गणराजचं दर्शन घेणार आहोत आणि खेतवाडीच्या गणराजची स्क्रीनवर मूर्ती दिसत असेल आणि आता आपण लाईव्ह गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहोत। फायनली आता इथं एंट्री झालेली आहे आपल्या आतमध्ये। वर चढायचं आहे। एक मिनट, इथून आपल्याला आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर समोर सुंदर अशी बाप्पांची मूर्ती दिसेल। विल टेक फोटो फ्रॉम द फ्रंट।
माहिती आहे आणि बघा तुम्ही पाहू शकता राम अवतार आहे. समोर बघा प्रभू श्रीराम आणि हनुमानजी आहेत. बाप्पा गणपती बाप्पामध्ये आहेत. चला आपण आतमध्ये खाली जाऊया. मित्रांनो, आता आपण खेतवाडीच्या गणराजचं पण दर्शन घेतलेलं आहे. खेतवाडी 12वी गल्ली आणि आता आपण चाललो आहे खेतवाडी 13वी गल्लीमध्ये. पुढे 13वी गल्लीमध्ये खेतवाडीचा मुंबईचा अनंत बसतो. तर चला आता गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया मुंबईचा अनंताचं. तर चला मित्रांनो, आता आपण खेतवाडीच्या 13वी गल्लीमध्ये आलो आहे. खेतवाडीचा 13वी गल्लीमध्ये मुंबईचा अनंत बसतो आणि आपण आता त्याच्यात दर्शन घेणार आहोत. तर चला आतमध्ये पाहूया डेकोरेशन वगैरे कसं आहे. कारण की खेतवाडीच्या गणराजचं तुम्ही डेकोरेशन पाहिलं असेल, खूप छान डेकोरेशन असतं दरवर्षी. आता 13वी गल्लीमध्ये जाऊया. खेतवाडी मुंबईच्या अनंताचं दर्शन तो बघूया कसं आहे काय ते. म्हणजे मुंबईच्या अनंताचं डेकोरेशन पाहूया आणि दर्शन पण घेऊया. चला आता आपण आतमध्ये एंट्री करतोय. आतमध्ये आरती चालू आहे वाटतं. गणपती बाप्पांची सुंदर मूर्ती आहे. मित्रांनो, आता आपण खेतवाडीचा 13वी गल्लीमध्ये होतो आणि मुंबईचा अनंत या गणपती बाप्पाचं पण दर्शन घेतलेलं आहे. खूप छान डेकोरेशन केलं आहे. बाप्पांची मूर्ती झोकाळ्यावर होती. म्हणजे असं खूप युनिक म्हणजे होती आणि आता आतमध्ये खूप छान डेकोरेशन पण केलं होतं. आतमध्ये आरती पण चालू होती आणि खूप छान मूर्ती आपण पाहिली आणि दर्शन पण घेतलं असेल. चला मग मित्रांनो, आपण 13वी गल्लीमध्ये होतो आणि 13वी गल्ली म्हणजे खेतवाडीच्या 13 गल्ल्या आपण कंप्लीट केलेल्या आहेत. आणि तुम्हाला दर्शन कसं वाटलं? हे आपलं पहिलं दर्शन होतं यावर्षीचं 2024मधलं. आपण खेतवाडीपासून सुरुवात केली आणि आता आपण जाणार आहोत लालबागला. लालबाग, परळ सगळे गणपती कवर करणार आहोत तिकडचे पण. आणि त्याआधी तुम्हाला खेतवाडी गणपती बाप्पांचं दर्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. 13 गल्ल्यांचं मी तुमच्यापर्यंत दर्शन पोचवणार आहेत. सगळे जे पण जिथं जिथं गर्दी असेल तिथं तिथं तुम्हाला दर्शन देण्याचा प्रयत्न करेल. आणि चला माताळावे आपण लालबाग परळला. तो दुसऱ्या ब्लॉगमध्ये येईल पार्ट. आणि आपला हा ब्लॉग आता आपण इथंच एंड करूया. आणि चला आता 13 गल्ल्या कंप्लीट झालेल्या आहेत. हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. एक लाईक नक्की द्या आणि सबस्क्राईब करा. चला, गणपती बाप्पा मोरया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.